तर हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा तालुक्यातील ढेगस गावात जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक घरातील कामं सांगण्याबरोबरच झाडू मारायला सांगतात अशी तक्रार विद्यार्थ्यांनी अभिजित दिपकेंकडे केली आहे। आणि यानंतर दिपके यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन करत सवाल विचारलाय। या संदर्भात अभिजित दिपकेंशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी संदीप नागरेंनी। लहान मुलं आहेत, शिकायला येते, तुम्ही त्यांच्याकडून झाडू लावून घेणार आहे कशाला येते? नाही, ते चुकीचं सर, बरोबर बाबतीत हो। याच्यानंतर कोणी झाडू मारायचं नाही, तुमचं काम नाही, तुम्ही शिकायला तर तुम्ही फक्त शिकायचं इथं, साफसफाई तुम्ही नाही करायची। मावशी आहेत आपल्याकडे, मावशी आहेत म्हणून मुलं का झाडताय? जेवण बनते जे किचन आहे ते किचन कोसळू कधीही शकतं, ते गळतं तर आहेच आणि ते कधीही कोसळू शकतं अशी अवस्था आहे। जे बाथरूम आहेत, बाथरूम मध्ये नळ नाहीये, पाणी सोडा, नळच नाही तर पाणी कुठून येईल? आणि तिथं मला स्टुडंट्सनी सांगितलं की टीचर त्यांना झाडू मारायला लावतो रोज सकाळी। तर ही अशी अवस्था, अतिशय घाण कंडिशनमध्ये तिथं मुलं शिकतायत। म्हणजे जे मंत्री असतील त्यांचे जनावरं एखाद्या वेळेस चांगल्या सिच्युएशनमध्ये राहत असतील, पण ते मुलं ज्या सिच्युएशनमध्ये शिकतात ती अतिशय वाईट आहे। यांना स्वतःसाठी लढावं लागते, शिकण्याच्या वयात यांना लढावं लागते। हे आपल्या सगळ्यांचं समाज म्हणून फेलियर आहे, हे फक्त सरकारचंच नाही, आपलाही समाज म्हणून एक फेलियर आहे।